जसं आपण पहिल्या वर्गामध्ये अ ब क ड ई वर्णाक्षर शिक्षण घेतो, प्रत्यक्षात ग्रॅज्युएशन किंवा संपूर्ण जीवनभर ही वर्णाक्षरच असतात जी आपण शिकत राहतो, फक्त ती वेगवेगळ्या याच्यात कठीण होत राहतात. तसंच आता या ठिकाणी तप सेवा सुमिरन म्हणजे काय, तर शक्ती, आरोग्य, सुख, ज्ञान, प्रेम हे 5च मुद्दे शिकायचे आहेत. आणि आपल्याला मनाला न पटणारी इथं वाक्य आहेत. भोजनमध्ये शक्ती नाही, औषधीमध्ये आरोग्य नाही, पैशामध्ये सुख नाही, पुस्तकात माहिती आहे, ज्ञान नाही, आणि आपल्या नात्यागोत्यात प्रेम आहे नाही, कर्तव्य आहे, प्रेम नाही. तर हे जीवनभर आपण तप सेवा सुमिरन माहीत करून घेऊया. मित्रांनो, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मला एका गुणवान सरपंच महोदयांसोबत उपरोक्त विषयाच्या हेतूने निमंत्रण आलेले आहे. आणि म्हणून मग माझ्या मनात काय आहे हे महाराष्ट्रातील 28,000 सरपंच महोदयांना ते समजावे, यासाठी मी हे सर्वसाधारण प्रकारचं मनोगत क्लिप करत आहो. आता खेडं जे आहे किंवा कुठलं आपलं घर जरी घेतलं तर त्यामध्ये सकारात्मक, नकारात्मक, चांगल्या वाईट सर्वच बाबी असतात. मात्र सर्वांना घेऊन चालणं हेच प्रशासनाचा मुख्य हेतू असतो. आणि कुठल्याही गावात किंवा कुठल्याही ठिकाणी सर्वच जाती धर्म बंधुभावांनी नांदणं हेच जगाची शिकवण असतं. आणि म्हणून माझा पहिला विचार असा आहे की ज्या सरपंच महोदयांसोबत मी जात आहो त्यांच्यासोबत 15-15 मिनिटाचे दिवसातून 4 वेळा मला ध्यान करावेसे वाटते. आणि तो मी संकल्प त्यांना या माध्यमातून सांगत आहो. कारण मला विपश्यना, योगासन, शवासन, राधास्वामी सत्संग, हॅपीनेस आणि माइंडफुल प्रोग्राम दिल्ली, प्रेक्षा ध्यान, बिहारमधील पत्रीजी महाराज ध्यान, विपश्यनेमधील आनापान ध्यान, राधास्वामी सत्संगामधील ध्यान आणि अशाच रीतीनं तप सेवा सुमिरनमधील ध्यान. जेव्हा या सर्व ध्यानांचा अभ्यास माझ्या लक्षात आला की सर्वांचं एकच तत्त्व आहे, जे तुम्हाला रस्ते सापडतील ते अंतरात्म्यात सापडतील. कोणी लादलेले रस्ते यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सरपंच महोदयांसोबत जेव्हा मी दिवसातून 3 ते 4 वेळा ध्यान करेल आणि ही परंपरा ते जेव्हा भविष्यात चालू ठेवतील तर तत्कालीन राष्ट्रपती महोदय रामनाथ कोविंद साहेब म्हणतात की आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपलं मन अंतरात्म्याशी जुळतं आणि आपल्या हातून चांगले कार्य होतात. आणि म्हणून हा पहिला मुद्दा जो आहे की हिवरे बाजार किंवा पाटोद्याप्रमाणे जागतिक पातळीवर आदर्श खेडे करण्याचा महासंकल्प करण्यासाठी 4 वेळा ध्यान सर्व ग्रामस्थांनी, सरपंच महोदयांनी, विरोधकांनी, सदस्यांनी सर्वांनी करणं अपेक्षित आहे, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहो. आता या ठिकाणी मुद्दा क्रमांक 2 मी निदर्शनास आणलेला आहे. प्रत्यक्षात ग्रामस्थांनाच ग्रामस्थांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते चांगल्या रीतीनं सोडवू शकतात. त्यांच्या अंतरात्म्यामध्येच त्याचा एक उगम स्तोत्र आहे. ह्या फक्त एक संभाव्य कल्पना आहेत. आणि म्हणून पहिल्या टप्प्यात हा जो मुद्दा क्रमांक 2 घेतलेला आहे तर गावामधील जी सूत्रधार मंडळी असतात तर त्या सर्वांनी एकत्र येऊन ध्यान आणि नैसर्गिक आहारामधून सर्व व्याधीमुक्ती, दवामुक्ती
यावर गप्पा गोष्टी शब्द वापरलेला आहे. कारण प्रत्येकाच्या मनात काय विचार आहे, कसा विचार आहे, अशीही साधक बाधक चर्चा होणं आणि त्यामधून मार्ग काढणं अपेक्षित आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपापली मतं मांडणं अपेक्षित आहे. आता खेड्यामधील शासन यंत्रणेचं किंवा समाजसेवकांचं एक निश्चित मनोबल झालेलं आहे. आणि मग पुढचा भाग आहे की तो सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन चर्चा करणं, गप्पा गोष्टी करणं, म्हणजे घराघरात हा संदेश, त्याचं महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचेल, अशी याची एक अपेक्षित कल्पना आहे. तर अशा रीतीनं खेडेगावामधील प्रत्येक गटासमवेत गप्पा गोष्टी केल्यास त्या सर्वांना त्यांची भूमिका काय याची जाणीव होईल आणि त्यांनीच त्यांच्या उत्साह आणि जिद्दीने पथनाट्य आणि जनजागरण आयोजित करावे, अशी या ठिकाणी कल्पना आहे. आणि म्हणून त्याला विशिष्ट असं स्वरूप दिलेलं नाही. भारत सरकारला जे पत्र लिहिलेलं आहे ते अत्यंत व्यापक स्वरूपात आणि प्रदीर्घ असे आहे. आणि त्यामधील मुद्द्यांच्या आधारेच 1.5 ते 2 तासामध्ये तप सेवा सुमिरन काय आहे ही माहिती संबंधितांना सांगता येईल. तर ते पत्र मला या नंबरवर मागणी केल्यास मी PDF लगेच संबंधितांना पाठवेन. मनशक्ती केंद्र लोणावळा सांगतं की आपण जी गोष्ट वारंवार लोकांना सांगतो त्यामुळे आपल्या ज्ञानात त्याचं पक्कं एक विचार तयार होतो आणि आपले विचार वाढतच राहतात. ज्ञान वाटप केल्यानं कमी होत नाही. त्यामुळे जेव्हा घरापासून तर गावापर्यंत आपण ह्या गोष्टी सांगत राहणार तेव्हाच त्याची व्याप्ती वाढेल आणि गावामध्ये हा विचार स्थिर असं राहील. आणि म्हणून या ठिकाणी शेजारचं खेडं, पंचायत समिती, जिल्हा स्तर अशी संबंधितांनी व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे.